नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगवर। सण उत्सवाचा, हिंदू संस्कृतीचा आणि मराठी मानाचा तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सणवाने तुम्हाला तर कळलं असेल की काय आज या ब्लॉग मध्ये काय असणार आहे। सो लिटरली आम्ही ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय। 2 महिने झाले आम्ही ह्या दिवसाची वाट बघतोय। खूप एवढी एक्साइटमेंट आहे ना आम्हाला, मी काय बोलतात त्याला, ती काय एक्सप्रेस करू शकत नाही। आणि आता मी तर रेडी झालोय, सगळी तयारी झालेली आहे। आता बाकीच्यांची वाट बघायची, मला त्यांना फोन केलाय मी, ते पण रेडी होत आहेत। सो आता सगळे आम्ही खालीच भेटू आणि तिथूनच आमचा प्रवास चालू होईल। आजच्या दिवसाची सुरुवात ही अशा प्रकारे चालू होणार आहे आणि परत तुम्हाला गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सो आता आम्ही सगळे निघालोय, सगळे भेटलेले आहेत मित्रांना। आता इथून आम्ही शोरूमला जायला ट्राय करतो। तू बघतो आता रिक्षा तर भेटत नाही आम्हाला, कारण ठाण्याला रॅली चालू आहे गुढीपाडवा स्पेशल। सो इथं ट्रॅफिकमुळे रिक्षा वगैरे काय अवेलेबल नाही होतात, पण आम्ही बघू इथं वॉकिंग डिस्टन्सच आहे, एवढा काय डिस्टन्स नाही। सो आता आम्ही चालतोय। सो आता माझ्यासोबत ओमकार, प्रतीक, योगेश आणि पाटी सगळे आम्ही सगळे भेटलोय। आय थिंक इथं रॅली चालू आहे बघा, तुम्हाला दाखवू शकतो मी रॅली। हा, रॅलीमुळे चालू आहे बघा। सो बघू आता बनू, एकदा हाय बोला। सो चला आता बघू काय भेटतं का, रिक्षा वगैरे भेटली तर इथंच पकडू आणि मग काही करू परत। पूर्ण असा गुढीपाडवानी सजलेला आहे असा रॅली, तुम्ही बघू शकता सगळे। पप्पा ना असा इश्यू झालाय, पप्पा वगैरे सगळे आमच्या पुढे गेले आणि आम्ही पाठी राहिलोय आणि ते एवढे हे झाले ना, तापले सगळे असे, आम्ही तापले आणि गरमी एवढी बेकार आहे ना। आणि इथं आम्ही ऍक्च्युली असं झालं की आम्ही ती पाठीची रॅली चालू होती, फोटो काढत बसलेलो, कॅमेरा वगैरे आहे म्हणून। कंटेंटचा प्रश्न आहे रे, पण कसं चांगलं वाटतं जरा फोटो, तिथं फोटो काढत बसलेलं, व्हिडिओ काढलेलं जराशा, त्यामुळे थोडा लेट झाला। पण आता बघू, आता पोचू, 12 मिनिटं दाखवतो आम्ही, तर वॉकिंग डिस्टन्स आहे। लगेच जाऊ, त्यांना भेटू आणि परत तुम्हाला कनेक्ट करू। स्टे कनेक्टेड। सर 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 सर
सॉरी सॉरी नंबर प्लेटचं कसं काय मग करून देते ना आजचा दिवस जाऊ दे. नाही ना पण हा बोलला भांडूच्या ब्रँडला भेटतो हे कसं करायचं नंबर प्लेट सर नंबर प्लेट तुला भांडूतला सर्व अरेंज करू. नंबर प्लेट पण भांडूतला देईल तुझी तिकडून लावून इकडे पण यायची गरज लागणार. नंबर प्लेट नाही कसं वाटतंय तुम्हाला लांबून बोल. गाडी दिसते पण नंबर प्लेट नाही दिसत आहे. मनीष लेक अरे तिकडे जा. आज तुम्ही बघितलं असेल, आज आम्ही डिलिव्हरी घेतली आता. सो तिथून आम्ही मग घरी पूजा वगैरे केलेली गाडीची तुम्ही बघू शकता. चारही गाड्या. अरे गाड्या कुठे आहेत? हा हे बघ, ही एक ही अशी नव्हती तरी पण आम्ही तिचं असं बोललो करूया पूजा. आणि ही माझी डॉमिनर आणि ही पाठी मनीष. देवीची ॲक्च्युली पुढे लावले. मग सगळे आम्ही पूजा वगैरे केलेली. दुपारी पूजा करताना एवढा धिंगाणा घातलाय ना आम्ही, तुम्हाला भेटेल. भटजी तर एक नंबर. भटजीने पूर्ण मजा घेतली. भटजीने पूजा वगैरे एक नंबर गेली. पण आपला चांद दे चला. पण काय दिवशी नवीन गाडी घेतली मग चोर एवढं तर चालतं. आणि लेटेस्ट एवढा एक्साइट होतो ना आम्ही सगळे. तुम्हाला दिसेलच व्हिडिओ वगैरे आम्ही काढलेले आहेत. आणि एवढं क्रेज होतं ना आमचं इथं, जे आम्ही नारे घालतोय, जे असे काय दीड तास फक्त पूजा करायला. दीड तास लोक इकडे तिकडे बघत होते. म्हणजे नुसता आमचा आवाज आणि नुसता या डॉमिनारचा आवाज. आम्ही माझी क्लिप टाकू आता मध्ये, तुम्ही बघाल आता मध्ये. आणि एवढी मजा आली ना, तुम्ही बघाल ती. तुम्ही बघा आता आणि आपण परत कनेक्ट होऊ.
कशी वाटली, कसं वाटलं तुम्हाला धिंगाणा आणि काय, म्हणजे तुम्ही पण बोला असेल काय म्हणजे लिटरली फुल एवढी आम्ही पूर्ण पागल झालो आणि एवढं एक्साइटेड होतो ना. आणि हा बघा यांचे झाले कॅमेरा आणला नाहीत पोरांनी आणि आता शूटिंग चालू आहे आणि इकडं रील बनवणे चालू आहे. देवेश द बॉय, देवेश द यमराज बॉय विथ डॉमिना 250. ही रोडला कसे चालवत होते ही गाडी काय ही तुम्हाला सांगू, मी लिटरली सगळ्यात पाठी हायत ओपनला आलेत. तुम्ही मला सांगा, ओपनला आपण राईडला जातो, सगळ्यांना एकसाथ घेऊन जावं की हँग हँग करत नुसतं आपलं नागोडे माटे नुसते इकडून तिकडून नुसतं सुसाट पळावं. रस्ता तर मला माहित नव्हता, मग मी बोललो मी हळू चालतोय. माझ्या पाठी एक मित्र होता योगेश, तो पण कसा तो जरा जास्त एक्सपिरियन्स आहे, मग तो बोला माझ्या पाठी बस आणि मग पुढे मला गाईड करतो कसं कर. आणि हे लिटरली घोड्या गाईड करत होता. ठरलेलं आहे की घोड्यांनी गाईड करावं आणि बाकी सांगेन नाही. हा एक कार्ट आणि हा एक आमचं कार्ट. हे दोन एवढे जंगली प्राणी आहेत ना, नुसते सुसाट लिटरली घोड्यापेक्षा पण हे पुढे माउंट पाहिजे होता रे भाई. काय आले असतं माहितीये व्हिडिओ. मी लिटरली पाठी राहिलो होतो यार. मी सांगू काय, ते ओपन लावून हरवलं मी त्यांच्याशिवाय. मयूर कुठे राहिला. आणि बघा कसे शूटिंग चालू आहे यांचं. काय करणार, हा गाडी हलत नाही. काय देवेश द रायडर. देवेश तुला कसं वाटलं पळवून? नाग वळ नुसतं नागासारखं वळतोय नुसता. नागासारखं वळणार तो माणूस. तू पण वळ. मी लिटरली मी पाठून बघतोय. मी पळवायला गेलो की पाठून योगेश मयूर थांब, नको पळू तुला नाही येत गाडी. हा हे बघा, बघूया मनीषची द फोटोग्राफी आपण बघूया. फोटोग्राफी मनीष कसा काढला फोटो? हे काय मिळाला तो. हा बघ आता आम्ही ओपन लेकला आलो इथं आणि म्हणजे लेकच्या जवळच आलो इथं. आणि लेक शो असा फाउंटेन शो चालू आहे इथं. व्हिडिओ तुम्हाला भेटेलच बघायला. चला. अरे थोडा क्रॉस येते का तुझा? यू हा परत हा बस. योगेश आपण गाडी चालवतो हे नाही. मला सांग, आपण गाडी चालवतो काय नाही फक्त 2 जण उडवत होता थोडक्यात. वो उतना चलता है. रेस्ट इन पीस हो गया था वो. हे काय रेस्ट इन पीस? तो म्हातारा तू तर गपल जाता. तिकडं पण एकाला उडवलं होतं. 3 जणांना काय पण बाळा हे माझे नाव खराब करतात. हे असे मित्र आहेत माझे. आणि लिटरली हे, आणि मी सांगा मी एवढं हळूहळू गाडी चालवतो ना. हे आराम करू पुरा एवढी चालवत होती ना. तू ह्याला विचार, हात पाठी होता. बोलतो मी जर रेस दिली की मयूर थांब. हा किती एक्साइटेड बघा. ह्याला स्वतःचं नाव सुद्धा लक्षात राहिलं. काय बोलायचं एवढं होत. प्रतीक लिटरली बदलापूरवरून आमच्यासोबत गाडीची डिलिव्हरी घ्यायला आलाय. प्रतीक कसं वाटलं तुला डिलिव्हरी वगैरे? हा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? माझ्या मित्रांनी गाडी घेतली याचा मला आनंद आहे. तर मी याच शुभेच्छा त्यांना देईन की राईड सेफ अँड बी सेफ. जोशमध्ये हुश गमावू नका स्वतःला. तू मला सांग, गाडीलाही सांभाळा. जोश मध्ये 2 जण कोण आहेत जरा? मी इथे कोणाचंही नाव घेत नाही. सर्व नवीन पोरं आहेत. अजून त्यांना व्यवस्थित गाडी शिकायची आहे. तर मी त्यांना हाच सल्ला देईन की स्वतःही सेफ राहा आणि गाडीलाही सेफ ठेवा. बाकी तुम्ही शिकालच गाडी, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता हवेचा जोर तुम्हाला दिसला
असेल यार. हे हवेचं मला ना, हे ऍक्च्युली मला हे वो डिलिशियस काय घोड्या, एक नंबर.